आई आणि तिच्या गोष्टी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जर तुम्हाला या गोष्टी आवडत असतील तर या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये आपली मते कळवा. आज आपण कवी कालिदासांची गोष्ट सांगणार आहोत, जे अतिशय बुद्धिमान म्हणून मानले जातात. ते पराक्रमी व न्यायी अशा विक्रमादित्य राजाच्या पदरी पंडित म्हणून राहत होते. कालिदास महान विद्वान होते, पण त्यांना आपल्या बुद्धीचा अहंकार झाला होता. एकदा काय झाले, विक्रमादित्य राजा आणि कालिदास हे शिकारीला जंगलात गेले. ते फिरत फिरत जंगलात रस्ता चुकले. घनदाट झाडी, डोक्यावरती ऊन असल्यामुळे खूप दमून गेले. त्यांचा घसा सुकला. त्यांना खूप तहान लागली होती, पण तिथे कुठेही पाणी दिसत नव्हते. बराच वेळ भटकल्यानंतर त्यांना एक छोटी झोपडी दिसली. त्यांना खूप तहान लागली होती. पाण्याची इथे सोय होईल अशी आशा निर्माण झाल्यामुळे ते लगेच त्या झोपडीकडे निघाले. झोपडीच्या बाहेर एक वयस्कर स्त्री बसली होती. ती अतिशय साधी, पण तिच्या चेहऱ्यावर शांती आणि तेज झळकत होते. कालिदास म्हणाले, आई, आम्हाला खूप तहान लागली आहे, पाणी द्याल का? आजी हसल्या आणि म्हणाल्या, पाणी तर मिळेलच, पण आधी तुमचा परिचय द्या. कालिदास म्हणाले, आई, आम्ही वाटसरू यात्री आहोत. तेव्हा आजी हसल्या आणि म्हणाल्या, नाही रे बाळा, तुम्ही यात्री नव्हे. या जगात दोनच यात्री आहेत, एक सूर्य आणि चंद्र, जे निरंतर चालत असतात. हे ऐकल्यानंतर कालिदास चमकले. ते समजून चुकले. ही वृद्धा ही कोणी सामान्य स्त्री नसून ती खूप विद्वान आहे. त्यानंतर कालिदास म्हणाले, आई, आम्ही अतिथी आहोत. ते ऐकून आजी म्हणाल्या, अतिथी? अतिथी पण दोनच आहेत, धन आणि यौवन. ते येतात पण न सांगता जातात. आता कालिदासांच्या चेहऱ्यावर हलकीशी चिंता दिसू लागली. कालिदास म्हणाले, आई, आम्ही परदेशी आहोत. आजी म्हणाली, परदेशी तर जीवात्मा आहे, जो कुठून तरी शरीरात येतो आणि निघून जातो. हे ऐकल्यावर कालिदासांचा आत्मविश्वास ढासळू लागला. त्यांनी सांगितले, आई, आम्ही क्षमावान आहोत. आजीने लगेच उत्तर दिले, क्षमावान? क्षमावान तर दोनच आहेत. एक पृथ्वी, जी तुमचे सगळे अपराध सहन करते, आणि दुसरी म्हणजे स्त्री. ती खूप ताकदवान असते. क्षमा करण्याची ताकद तिच्यात असते. आता कालिदासांचे धैर्य संपू लागले. ते मोठ्याने म्हणाले, आई, आम्ही राजा आहोत. तेव्हा वृद्धा अविचलित न होता म्हणाली, राजा? राजा तर फक्त दोनच आहेत, एक इंद्र आणि दुसरा यमराज, जे सृष्टी चालवतात. तुम्ही तर छोटे मोठे राजा आहात. हे ऐकल्यावर कालिदासांचा अहंकार संपत गेला. काय बोलावे ते कळेना. आम्ही जिद्दी आहोत. ते म्हणाले, जिद्दी तर केस आणि नखे आहेत. जितकी कापाल तेवढी ती वाढत जातात. हे ऐकून कालिदास नरमाईने म्हणाले, आम्ही गरीब आहोत. गरीब दोनच आहेत, एक बकरी आणि दुसरी कन्या. एक बकरी, जी कापण्याच्या भीतीने गरीब होते, आणि दुसरी कन्या, जिला माहीत असते की वडिलांचे घर आपले असूनही आपणाला दुसरीकडे जायचे आहे. आता कालिदास हबकले, तुटून गेले. ते हात जोडून म्हणाले, आई, आम्ही हारलो आहोत. हरणारे पण दोघेच असतात, एक कर्जदार आणि दुसरा मुलीचा बाप. कर्जदार, जो कर्जाच्या बोजाने वाकलेला असतो, आणि मुलीचा बाप, ज्याला तिची पाठवणी नवऱ्याच्या घरी करावी लागते. आता कालिदासांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते म्हणाले, आई, आम्ही मूर्ख आहोत. आजी गंभीर होत म्हणाल्या, मूर्ख केवळ दोनच आहेत, एक अयोग्य राजा आणि दुसरा त्याचा दरबारी पंडित. त्यांचा अहंकार गळून पडला. हा आई, मीच तो दरबारी पंडित आहे. कालिदास व्याकुळ होत म्हणाले. तेव्हा अचानक ती साधारण दिसणारी स्त्री
एक तेजपुंज प्रकाशाने न्हावून निघाली. ती माता सरस्वतीच्या रूपात प्रकट झाली आणि म्हणाली, कालिदास, तुझे ज्ञान महान आहे, पण अहंकार त्याला नष्ट करू शकतो. त्यासाठीच तुला विनम्रतेचा धडा द्यायला मला स्वतःच यावे लागले. विद्या विनयेन शोभते. ह्या वेळेला कालिदासांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते पश्चातापाचे होते. मित्रांनो, ज्ञान तेव्हाच मूल्यवान होते जेव्हा त्याला विनयाची जोड मिळते. म्हणून अहंकार करू नका. जय हिंद.